बुद्ध कथा. 2 बाणांची कथा. जीवनात दुःख येतच, पण त्या दुःखावर आपण किती दुःख वाढवतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. बुद्ध सांगतात, दुःख एक बाण आहे, पण आपण स्वतःच दुसरा बाण स्वतःवर मारतो. आजची कथा आहे त्या 2 बाणांची. श्रावस्ती नगरीत सुमेध नावाचा एक मनुष्य राहत होता. मेहनती, प्रामाणिक, पण कायम असमाधानी. जर पाऊस पडला तर म्हणायचा, आज काम बंद. आणि जर ऊन पडलं तर खूप गरम आहे, असं तो म्हणायचा. एखादं अपयश आलं की तो दिवसेंदिवस विचार करत बसायचा. हे माझ्याच बाबतीत का होतं, असं तो सदैव म्हणायचा. त्याचं शरीर कमी दुखायचं, पण मन मात्र सतत जखमी असायचं. एक दिवस सुमेध बुद्धांकडे येतो. सुमेध, भगवंत, माझं आयुष्यच दुःखाने भरलेलं आहे, असा तो बुद्धांना म्हणतो. तर बुद्ध शांतपणे विचारतात, दुःख थांबत नाही की तू ते सोडत नाहीस? सुमेध गोंधळतो. बुद्ध सांगू लागतात, समजा एखाद्या माणसाला बाण लागला. तो पहिला बाण शारीरिक वेदना देतो, पण तो माणूस विचार करू लागला, हे माझ्याच बाबतीत का? देव अन्यायी आहे, हा दुसरा बाण असतो. पहिला बाण टाळता येत नाही, पण दुसरा बाण आपण स्वतः मारतो. सुमेध स्तब्ध होतो. बुद्ध पुढे सांगतात, राग, भीती, मत्सर, तुलना हे सगळे दुसरे बाण आहेत. कोणी अपमान केला तो पहिला बाण, पण तो आठवत राहणं, सुडाचा विचार हा दुसरा बाण. सभेत शांतता पसरते. एक स्त्री पुढे येते, माझा मुलगा ऐकत नाही, मी रोज रडते. बुद्ध म्हणतात, मुलाचं वागणं पहिला बाण आहे, पण सतत चिंता, भीती हा दुसरा बाण आहे. प्रेम ठेवा, पण वेदनेला घर करू देऊ नका. बुद्ध एक साधा उपाय सांगतात, वेदना आली की फक्त श्वास पहा, नाव देऊ नका, विचार वाढवू नका. मन थांबलं की दुसरा बाण आपोआप पडतो. काही दिवसांनी सुमेध परत येतो. दुःख येतं, पण मी त्यात अडकत नाही. बुद्ध हसतात, तू दुसरा बाण टाकून दिलास. आपण सगळेच कधी ना कधी पहिल्या बाणाला सामोरे जातो, पण दुसरा बाण तो आपल्या हातात असतो. आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी पहिल्या बाणात आहे की दुसऱ्यात?